पूरस्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। शेतकऱ्यांचं साठवणुकीतलं धान्यही अतिवृष्टीच्या पाण्यात भिजलं। उपकार केल्याप्रमाणे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवार यांची सरकारकडे मागणी। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर जवळील महामार्गावर अजूनही पाणीच। सीना नदीने रौद्ररूप धारण केल्यानं अनेक भागात अजूनही पूर। राज्यात 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यातील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार। खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत पूरस्थिती संदर्भात चर्चा। महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज, केंद्रानं मदत करावी, सुळेंची मागणी। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात। किटवर शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा फोटो तर पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही की प्रसिद्धी, राऊतांची टीका। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार।